समासाचा दुसरा प्रकार तत्पुरुष समास। तत्पुरुष समासाचे 3 उपप्रकार पडलेले आहे। पहिला आहे विभक्ती तत्पुरुष, दुसरा आहे कर्मधारय तत्पुरुष, तिसरा आहे द्विगु तत्पुरुष। आपण आज विभक्ती तत्पुरुष समासाचं काय करणार आहोत, या ठिकाणी महत्त्व बघणार आहोत। पहिले पद विभक्ती तत्पुरुष समासामधील पहिले पद अधिक दुसरे पद बरोबर सामासिक शब्द आणि विग्रह। या ठिकाणी उदाहरण आहे विद्या अधिक आलय, म्हणजे विद्यालय, या ठिकाणी विद्येचे आलय। क्रीडा अधिक अंगण, क्रीडांगण, क्रीडेचे अंगण। या ठिकाणी आपल्याला पहिले पद महत्वाचे अधिक दुसरे पद, दोन्ही पदांना महत्व दिलेले आहे। सामासिक शब्द म्हणजे या ठिकाणी पहिले पद विद्या आणि क्रीडांगण हे पहिले पद झाले, दुसरे पद आलय आणि अंगण हे दुसरं पद झालं। सामासिक शब्द विद्यालय अधिक क्रीडांगण आणि त्याचा विग्रह शब्दाचा झालेला आहे विद्येचे आलय किंवा अंगण, क्रीडेचे अंगण। आता व्याख्या बघायची आपल्याला। ज्या तत्पुरुष समासात विभक्तीच्या किंवा विभक्ती प्रत्ययाचा किंवा शब्दयोगी अव्ययाचा लोप ज्या ठिकाणी करून दोन्ही पदे दाखवली जातात किंवा जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास म्हणतात। बघा विद्यार्थी मित्रांनो, तत्पुरुष समासामध्ये विभक्ती प्रत्ययाला खूप महत्व आहे आणि शब्दयोगी अव्ययाला सुद्धा महत्व आहे। या ठिकाणी मी दाखवते विद्येचे चे हे काय आहे, विभक्ती प्रत्यय आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला उदाहरण या ठिकाणी सांगितले गेले होतं का विद्येचे आलय चे आणि क्रीडेचे अंगण चे हे विभक्ती तत्पुरुष समासाचं उदाहरण आपल्याला यामध्ये सांगितलेले। अशाच मराठी व्याकरणाच्या साठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कर्मधारय तत्पुरुष समास याविषयी माहिती बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा।